सो हॅलो एव्हरीवन, आज आपण खूप दिवसातनं व्हिडिओ करतोय. यूट्यूबला आपले व्हिडिओ नाही येतेच जास्त, तर विचार केला इन्स्टाला पण थोडे टाकून बघूया. आणि दिवसाची सुरुवात किचनमधनंच झाली आहे. तर हे नाश्त्याला पोहे बनवले नेहमीप्रमाणे, कारण की ते फेवरेट आहेत. आणि एक साईडला इथे चण्याची डाळ आणि पालक केली. हा चहा माझ्या नवऱ्याने बनवलेला आहे, कारण की त्यांना माझ्या हातचा चहा आता सध्या तरी नाही आवडत आहे. सो त्यांनीच बनवलेला चहा आहे ते. आणि तुमचा किचनमधला पसारा तसाच टाकून मी मॅडमला उठवायला आली आहे, कारण की आम्हाला स्कूलला जायचं आहे. 2-3 दिवस जरा स्कूलच्या सुट्ट्या झालेल्या, सो आज तर पाठवायचंच होतं. सो तिला उठवलं आणि गेली टिफिन पॅक करायला. सो पहिला टिफिन तर माझा पॅक झाला आहे. थोड्याच वेळाने दुसरा टिफिन पण पॅक करायला लागणार आहे. तर आम्हाला भाजी बाबा एवढीच लागते, आम्हाला कमी भाजीमध्ये चालत नाही. सो त्यांचा टिफिन वगैरे व्यवस्थित पॅक करून घेतला. आणि आता मी चहा प्यायला बसली आहे. टोस्ट घेतला आहे चहा प्यायला. आणि इथे आमच्याकडे दीदीला स्कूलला सोडल्यानंतर लावू आली आहे आणि लावूचा अभ्यास चालला आहे. अभ्यासाची बुक तर नाही, ती ड्रॉइंगची आहे. पण ते ड्रॉइंग बघायच्या पोज आमच्या खूप वेगवेगळ्या आहेत. एकदा काय झोपून काय बघेल, उठून काय बघेल. सो तिच्याशी मस्ती चालूच असते. सगळी दुपारची कामं उरकली त्यानंतर मी माझा थोडासा वेळ येतो माझ्या कलेला दिला आणि हे पाईपलाईनचे फ्लावर्स बनवले. हा रेड कलरचा आहे. असे बरेच सारे बनवलेले आहेत, ऑरेंज कलर. आणि त्यानंतर हा येलो कलरचा आहे. सध्या मार्केटमध्ये पाईप क्लिनरचं खूप शॉर्टेज चालू आहे. सो मला दुसरे कलर्स अजून भेटत नाहीत. आणि रेड कलर तर बापरे भेटतच नाही, तो डिमांडिंग कलर आहे. आणि त्यानंतर इथे परत संध्याकाळी लावू आली आणि तिने नवीन पोज आणली आहे नाचायची. जरा वेगळी स्टाईल आहे मॅडमची आमच्या. सो ती नाचत होती आणि मी तिला अशी उचलून घेतलेली थोडीशी शायनिंग मारायला. पण तिचं लक्ष माझ्याकडे नव्हतं, ते रीतदादाकडे होतं, कारण की रीत तिला डान्स करून दाखवत होता. म्हणून ती कॅमेऱ्यामधून पण त्यालाच बघते. आणि ते रीत आमचा डान्स क्लासला जातो म्हणून तो आम्हाला डान्स करून दाखवत होता, लाल लाल कलरची बांगडी. सो त्याचा डान्स बघत बघत लावू पण उतरली माझ्याकडनं आणि तिला पण नाचायचं होतं. त्यानंतर यांची मस्ती अशीच चालू होती. तर थोड्या वेळाने आम्हाला जरा क्रेविंग झाली पाणीपुरीची. सो आम्ही पाणीपुरी खायला गेलो. आणि तिकडनं आल्यानंतर आमची मॅडम जेवायला बसली. लहान मोठीच बसतात मोबाईल घेऊन, तर लहान का नाही बसणार. सो त्यानंतर उद्याच्या नाश्त्याची तयारी, कारण की उद्या मेंदूवडे बनवायचे सकाळी. सो मी डाळ भिजत ठेवलेली होती. आणि हा माझा किचन असा चकाचक उरकलेला. सो सगळं किचनमधलं साफ झालेलं, किचनला क्लीन करून घेतलेला. दिवसाची सुरुवात पण तिथून केली आणि आज दिवसाचा शेवट पण तिथून करते. बाय बाय.